शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय। भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला अजब उत्तर दिलंय। तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या, उगाच भावनिक बोलू नका, या जिल्ह्यात केलेलं काम आधी बघा। पुढारी न्यूजचे शेखर पाटील यांनी खरं तर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्याचा संदर्भ दिलेला होता। त्यांनी राणेंना आता पुतळा पुन्हा उभारण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार असा प्रश्न विचारलेला होता। मात्र राणेंकडून हे अजब उत्तर सध्या पाहायला मिळत आहे। स्मारक कोसळल्यानंतर अनेकांची भावना आता दुखावलेली आहे, पुन्हा एकदा उभारण्यासाठी आता कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न सगळेच करता? मी आता सांगितलं हो, तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या, उगाच भावनिक बोलू नका, या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा। आणि आज आलेल्यांचं काम 1% आहे का? आज आम्ही काय नाही केलं? या जिल्ह्याचं मी आलो त्या 35,000 पर कॅपिटा इन्कम होता, आज 2.5 लाख आहे। इथे शाळा, कॉलेज, रिझल्ट आताचे येत आहेत ना, ते आम्ही केले। इथे इंग्लिश मीडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल आहे, काय नाही आहे, वृद्धाश्रम आहे। हे सगळे रिटायर झाले ना, ते आज आले, ते वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, त्यावेळी नेमकं काय घडलेलं होतं? कारण राणेंकडून हे अजब उत्तर सध्या पाहायला मिळत आहे। गौरी, कालच्या त्या राड्यानंतर नारायण राणे यांनी त्यांच्या मालवणमधील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनेक विषयांवरती प्रश्न उत्तरे झाले आणि लास्टचाच प्रश्न जो आहे तो पत्रकार परिषदेच्या शेवटचा प्रश्न मी विचारला होता की आज जो राडा झाला तो ठीक आहे, मात्र या पुढच्या काळामध्ये जे स्मारक या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी पडलेलं आहे ते पुन्हा एकदा उभं करण्यासाठी तुम्ही नेमकं या ठिकाणी काय करणार आहात, आपण या ठिकाणी काय करणार आहात, असा हा थेट सवाल होता। त्यावरती उत्तर देखील जे काही प्रयत्न त्यांच्याकडून इथून पुढे करणार आहेत ते अपेक्षित होतं, काय करणार याचं उत्तर खरं तर अपेक्षित होतं, मात्र त्यांनी अजब असं उत्तर दिलेलं आहे। या सगळ्या माध्यमातून कुणाच्याही भावना दुखावल्यात का, तुमच्या भावना दुखावल्यात का, विशेष करून पुढारीवाल्यांच्या भावना दुखावल्यात का, असा सवाल जो आहे तो अजब सवाल आपल्याला केलेला आहे। त्यामुळं नक्कीच एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे, अनेकांच्या भावना छत्रपती शिवरायांशी खरं तर अनेकांच्या भावना जोडलेल्या असतात, मात्र जेव्हा जे पुतळा त्या ठिकाणी पडला त्यानंतर मात्र अनेकांच्या भावना ह्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि तसाच प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला गेल्यानंतरच आपल्या या ठिकाणी भावना दुखावल्या आहेत का असा थेट सवाल करत त्यांनी खर तर आपल्यालाच सवाल करताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले। त्यामुळं नक्कीच हे एक निषेधार्ह वक्तव्य जे आहे ते असल्याचे अनेक नेत्यांकडून आता देखील आपण प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत आणि आता देखील अशा पद्धतीचं उत्तर देखील त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं, मात्र ते अजब उत्तर नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे। गौरी, नक्की शेखर, असंच आपल्यासोबत जोडलेले राहा। तर पुन्हा एकदा पाहूयात नारायण राणे नेमकं काय म्हणालेत। स्मारक कोसळल्यानंतर अनेकांची भावना आता दुखावलेली आहे, पुन्हा एकदा उभारण्यासाठी आता कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न सगळेच करता? मी आता सांगितलं हो, तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या, उगाच भावनिक बोलू नका, या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा। आणि आज आलेल्यांचं काम 1% आहे का? आज आम्ही काय नाही केलं? या जिल्ह्याचं मी आलो त्या 35,000 पर कॅपिटा इन्कम होता, आज 2.5 लाख आहे। इथे शाळा, कॉलेज, रिझल्ट आताचे येत आहेत ना, ते आम्ही केले। इथे इंग्लिश मीडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल आहे, काय नाही आहे, वृद्धाश्रम आहे। हे सगळे रिटायर झाले ना, ते आज आले, ते वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडे जाऊयात। शेखर, राणेंनी हे वक्तव्य केलेलं आहे, त्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात, काय प्रतिक्रिया सध्या समोर येतात? गौरी, आपण सकाळपासूनच बघितलं तर अनेक नेते जे आहेत ते आता त्यांच्या या वक्तव्याचा निषेध देखील करताना पाहायला मिळतात। स्वतः सुषमा अंधारे असू दे, अनिल देशमुख असू दे, शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील काही प्रवक्त्यांनी आपल्या सोबत बोलताना त्यांचा निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। खर तर आपल्या भावना दुखावल्या आहेत का असा प्रश्न येऊच कसा शकतो असा सवाल आपला देखील आजच्या या माध्यमातून आपण त्यांना विचारतोय। कारण एकीकडे छत्रपती शिवरायांचं जे स्मारक त्या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं ते केवळ 8 महिन्यामध्ये ढासळतं आणि 8 महिन्यांमध्ये ढासळल्यानंतर जे पुतळा ढासळला याचे व्हिज्युअल जेव्हा समोर आले त्यावेळी साहजिकच आहे अनेक महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या अनेक नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी दुखावले गेलेले आहेत। ज्या पद्धतीनं ते पुतळा त्या ठिकाणी ढासळल्याचे
फोटो आमच्या समोर आले त्यावेळी प्रत्येक छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर ती एक जखम झाल्यासारखंच त्या ठिकाणचा क्षण त्यावेळेचा होता. मात्र अशा वेळी आपल्या भावना दुखावल्या आहेत का असा थेट सवाल जो आहे तो एका नेत्याकडून येतो. राणे यांच्याकडून खरं तर येतो. हा सवालच ज्यावेळी येतो त्यामुळं एक अजब उत्तर या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिले. त्यामुळं याचा हो. निषेध जो आहे तो अनेक नेत्यांकडून केला गेलेला आहे. अजूनही काही प्रतिक्रिया जी आहेत त्या या ठिकाणी येत आहेत. सकाळपासून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावरती देखील पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच एकीकडे हे सगळं कशा पद्धतीनं पुन्हा एकदा स्मारक आपण उभं करणार आहात, त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात, असा थेट सवाल असताना तुमच्या भावना दुखावल्या आहेत का? उगाच भावनिक करू नका. अशा पद्धतीचं उलट उत्तर जे आहे ते हो. राणे नक्कीच यांच्याकडून शेखर, आपल्याला प्राप्त राणे यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.